पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। प्रफुल्ल पटेल यांची खरं तर टर्म बाकी होती तरी देखील यांचं नाव काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत। सर, चर्चा एकाच नावाची होती की आणखी काही अपात्रतेची कारवाई त्यांच्या संदर्भात राज्यसभेत सुरू होती आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना खरं तर टर्म त्यांची जी आहे ती पूर्ण जाणं पण अपेक्षित असताना हा एक अचानक निर्णय आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते 100% त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत। ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल। त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। उद्या किती वाजता उमेदवारी अर्ज भरला जाईल? उद्या आम्ही दुपारी 12:30-1च्या आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार। सर, हिंदी में यही जानना चाहिए इसको आपने उम्मीदवारी दी है और क्या निकष रहे? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी का नाम हमने तय किया है। कल दोपहर को वो वहाँ पे उनका पर्चा भरेंगे। जो कुछ टेक्निकल उसके बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील पे हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने उनको उम्मीदवारी जारी। कल डिस्क्वालिफिकेशन का भी मामला है, कल फैसला आएगा उस बारे में कितने आप आश्वस्त लगते हैं कि आपके फैसला है? देखिए, कल का तो आखिर का दिन है तो इसके लिए हम राह देख रहे हैं। विधानसभा के अध्यक्ष उसके बारे में तय करेंगे। मराठीमध्ये उद्या आमदार अपात्रतेचा निर्णय लागण्याची शक्यता आहे। उद्या अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने माननीय विधानसभा अध्यक्षांना 15 दिवसाची मुदतवाढ दिली होती। ती 15 फेब्रुवारीपर्यंत होती। 15 फेब्रुवारीला म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षांच्याकडनं निकाल अपेक्षित आहे। युक्तिवादाच्या संदर्भामध्ये जे काय आमची बाजू कायदेशीरदृष्ट्या मांडायची होती, वैधानिकदृष्ट्या आम्हाला जी काय मांडायची होती ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे। पाहूया आता उद्या विधानसभा अध्यक्ष या संदर्भात निकाल देतील। तुम्ही तांत्रिक गोष्टींचा उल्लेख आता केला, पण साधारण अपात्रता सोडता असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की ज्या अनुषंगाने तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचं नाव? आम्ही आता सांगितलं त्या मुद्द्याभोवतीच अनेक गोष्टी असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती या ठिकाणी विस्ताराने मी काय सांगू इच्छित नाही। शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। पक्ष आणि चिन्ह तुम्हाला मिळालं ही गैरबाब आहे, गैरकृती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, स्वाभाविकच अशा पैचं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागली जाईल असा आम्हाला अंदाज होताच। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॅबिनेट दाखल केलेलं आहे। योग्य वेळेला या संदर्भातली ज्यावेळेला बाजू मांडण्याची वेळ त्यावेळेला ती मांडण्याच्या दृष्टीतून आम्ही पूर्णपणाने कायदेशीर तजवीज त्या ठिकाणी ठेवली। सर, आपने कैबिनेट दाखिल किया था जबकि सुप्रीम कोर्ट में कुछ और भी पहुंचे जैसे पहले बता जाएंगे, क्या लगता है सारी टेक्निकल चीज़ें आपको फिर से कोर्ट को समझानी पड़ी? बिल्कुल, जब सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इसके बारे में जब सुनावणी लगेगा वहाँ वी आर प्रिपेयर फॉर एव्हरीथिंग। खरं तर पार्थ पवार, समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि स्वतः तुमच्या नावांची चर्चा असताना प्रफुल्ल पटेल यांचा अनपेक्षित पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आमच्यासमोर 10 नावं होती। पक्षाकडे 10 जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा वेळेचा विनंती त्या ठिकाणी केलेली होती, परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। जॉर्ज फर्नांडिस यांना पापा म्हटलं होतं। सर